नमस्कार, मी राजेंद्र बागडे. आज मी अगदी फ्रेश मूडमध्ये हा इंटरव्ह्यू म्हणा किंवा हे माझं मनोगत डॉक्टर भंडारी सर यांच्यासमोर देतो आहे. त्याचं कारण असं आहे की गेली बरीच वर्षे झाली मी मानेच्या दुखण्याने त्रस्त होतो. मी वेगवेगळी औषधं वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे जाऊन आलो, परंतु ते दुखणं थांबलं तर नाहीच, परंतु ते दुखणं वाढत वाढत माझं डाव्या हाताच्या मुंग्यापर्यंत गेलं आणि तो डावा हात जड वाटायला लागला. तो ऑपरेट करायला त्रास व्हायला लागला. आणि योगायोगाने मिसेसला यूट्यूबवरती डॉक्टर भंडारी सरांचं एक व्हिडिओ बघायला मिळाला की जिथं हे विदाऊट ऑपरेशन ते करतायत ह्या सर्व ट्रीटमेंट. आणि विदाऊट ऑपरेशन ही जी गोष्ट ही मला खूप भावली. त्याचं कारण असं आहे की मानेमध्ये ऑपरेशन करून ते परत त्याची ती बरोबर होईल का किंवा त्याच्यातून काही परत उद्भवेल का, असे बऱ्याच त्याच्या बाबतीत मला काही अनुभव जुने होते ते इतर मित्रांचे. त्यामुळे मला ते विदाऊट ऑपरेशन माझी मान किंवा माझं दुखणं बरं व्हावं असं वाटत होतं. मग गेल्या ऑगस्टमध्ये मी प्रथम डॉक्टरांकडे आलो आणि ट्रीटमेंट सुरू झाली. आणि पहिल्या ट्रीटमेंटला एक चार्जेस होते 25,000च्या आसपास पैसे होते ते. आणि ते बघून म्हटलं की, आणि त्यांनीच डॉक्टरांनी सांगितलं की 8-9 ट्रीटमेंट घ्यायच्यात. भीती वाटली पहिल्यांदा, एवढे पैसे घालून खरं होणार का? कारण मानसिकताच अशी होती की ऑपरेट करणं, शॉर्ट 2 दिवसामध्ये बरं करणं किंवा बरं होणं ही समाजामध्ये पसरलेली मानसिकता होती आणि माझी तशीच होती. पण म्हटलं बघूया काय होते ते. आणि मग त्या दिवशी पहिली थेरपी सरांची जी सुरू झाली की ज्या दिवशी मी पैसे भरले आणि 4 तास इथल्या थेरपिस्टनी माझ्या बॉडीवरती काम करायला सुरुवात केली. आणि त्यावेळी करत असताना एक पूर्णपणे मी त्यात एकरूप होऊन गेलो. आणि नंतर रात्री मात्र वाटलं की अरे समथिंग डिफरंट, काय काय चेंजेस आहेत. त्यानंतर परत सरांची आठवड्यातून 3 दिवस योगा सेशन्स सुरू झाली. ती योगा सेशन्स महिनाभर मी त्यात रमत गेलो आणि मग दुसऱ्या ट्रीटमेंटलाही आलो. असं करत 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 4थ्या ट्रीटमेंटपर्यंत मला संवाड बरं वाटायला लागलं होतं किंवा कधी कधी ते जास्तही दुखत होतं. मग परत शंका निर्माण झाली की अरे असं होईल का, होतंय का? तर सरांनी सांगितलं की 4थ्या ट्रीटमेंटपर्यंत गादी आत जाताना सुद्धा कदाचित दुखू शकते. म्हणलं ओके, नो प्रॉब्लेम, लेट्स सी. बघत गेलो पुढं. आणि आज माझी 8वी ट्रीटमेंट पूर्ण झाली. मी आज फ्रेश मोडमध्ये बोलतोय बघा. त्याचं कारण असं आहे की म्हणून सुरुवातीला मी म्हटलं की मी आज फ्रेश मोडमध्ये बोलतो. माझी मानही जवळपास दुखत नाही आहे, मुंग्या गेलेल्या आहेत, कधीतरी जाणीव फक्त थोडीफार झाल्यासारखी होते. अजून एक 9वी ट्रीटमेंट गेली की ते सगळं संपणार आहे याची 100% जाणीव आहे. त्या बाबतीत निश्चित एक सांगेन की डॉक्टर भंडारी सरांची ही उपचार पद्धती नाही आहे. माझ्यामध्ये ही जीवनशैली आहे. ही जीवनशैली मी या अर्थाने म्हणतोय की आपण योगा या गोष्टीला शारीरिक कसरत किंवा स्ट्रेचिंग ऑफ द बॉडी एवढंच म्हणतो, पण तो नाही आहे, तसं नाही आहे. ते सायकॉलॉजी, टेक्नॅलिटी आणि फिलॉसॉफी ह्या तिन्ही गोष्टीवरती सरांची कामं चालू असतात. त्या योगा सेशन 3 सेशनवर सर मानसिकतेवर बोलतात, सर फिलॉसॉफी सांगतात, तत्त्वज्ञान सांगतात. आणि त्याचबरोबर सर ज्यावेळी नसतील त्यावेळी संकेत सर टेक्नॅलिटी म्हणजे शारीरिक कसरती ज्या माझ्या आजाराला उपयोगी ठरणार आहेत, त्या ज्यातून मी सतत बाहेर पडणार आहे अशा गोष्टी देतात. त्यामुळं झालं असं की मी त्यासारखा वागायला लागलो. मला योगा करायला नको वाटत होतं. आज मग ते तत्त्वज्ञान जे ऐकायला बरं वाटते, ते मानसिकता ऐकायला बरं. म्हणजे शरीर आणि मन ह्या दोन्हीवरती जिथं काम केलं जातं त्याला जीवनशैली म्हटलं जातं, असं माझं म्हणणं आहे. आणि त्या जीवनशैलीनुसार आज मी फ्रेश आहे. आणि मला इथून पुढेही आयुष्यभर आता ह्याच जीवनशैलीत जर मी राहिलो तर निश्चितपणे बरं वाटेल असं वाटतंय. अजून एक इनडायरेक्ट इफेक्ट मी ह्या गोष्टीचा सांगतो की गेल्या वर्षभरामध्ये आजपर्यंत मला किरकोळ गोष्टीसाठी, किरकोळ आजारासाठी कुठल्या डॉक्टरकडे जायची गोळी पडणार नाही. नाहीतर सीझन बदलला किंवा काही जास्त एक्सिस झाले तर मला डॉक्टरांकडे गोळ्यासाठी, शारीरिक आजारासाठी जावं लागत होतं. गेल्या वर्षभरात मी गेलेलो नाही. हा मला झालेला हा दुसरा इनडायरेक्ट फायदा आहे. त्यामुळं छान आहे, छान वाटतंय.
मी कंटिन्यू करतोय. प्रत्येक महिन्यानंतर तुम्हाला काय काय बदल होत गेला थोडक्यात सांगा, की जी पहिली ट्रीटमेंट झाली त्यानंतर दुसरी, तिसरी आणि 5व्या, 6व्या, 7व्या नंतर. पहिल्या ट्रीटमेंट नंतर मला मुंग्या येत होत्या, परंतु इथलं दुखणं कमी व्हायला मदत झाली. जे मला इकडं सुद्धा बघता येत नव्हतं, इकडं सुद्धा बघता येत नव्हतं, ते मी बघायला लागलो. कधीतरी ते दुखायचं नाही असं नाही, परंतु ते टॉलरेबल होतं. हे कमी 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 होत गेलं 4थ्यापर्यंत. आणि ज्यावेळी 5वं आणि 6वं झालं त्यावेळी ते पूर्ण बंद झालं. ओके. आणि आता शेवटच्या दिवशी आज ज्यावेळी मी 8वी ट्रीटमेंट घेतली तेव्हा मॅडमनी त्याच पॉईंटवरती, कारण मी सरांना म्हणालो की 8व्या 9व्याच्या महिन्याकाभरामध्ये कधीतरी हे दुखतंय. मग मॅडमनी मला आता एक त्याच गोष्टीवरती सरांनी त्यांना सांगितलं होतं की काहीतरी त्यांच्या भाषेमध्ये, आणि सरांनी पॉइंट आउट काहीतरी केलं समथिंग ते स्वतः सांगू शकतील. आणि ते केल्यानंतर असं झालं की ते त्याच करत होते आणि एका पॉइंटला ते सटकलं. ते म्हणले काय वाटतंय, आणि ते निघून गेलं म्हणले. आता मी ते बघणार आहे 9व्या ह्याला मला कळणार आहे बरं का ते खरंच निघून गेले की नाही. थँक्यू.